भाजपच्या शिर्डीमधील महाधिवेशनामधून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवार उद्धव ठाकरे यांना निवडणुकीमध्ये जागा दाखवली अशी सडकून टीका अमित शहा यांनी केली आहे। पाहूया। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। जर देशात आव्हान कोण देत असेल केंद्राला खुलेपणानं खुलेपणानं तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे देत आहेत आणि म्हणून तीच तर मोठी जखम आहे त्यांची। शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनातून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक होत विरोधकांवर हल्लाबोल केलाय। 2019 मध्ये उद्धव ठाकरे धोका देऊन मुख्यमंत्री झालेत, मात्र जनतेने त्यांना जागा दाखवल्याचं म्हणत शहांनी टीकास्त्र लागलंय। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। जर देशात आव्हान कोण देत असेल केंद्राला खुलेपणानं खुलेपणानं तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे देत आहेत आणि म्हणून तीच तर मोठी जखम आहे त्यांची आणि त्या वेदनेतून ते बोलत असतात। त्यांना सारखं ते वाटत राहतं वोट जिहाद वोट जिहाद। त्यांना विचारा ना चादर कोणी दिली अजमेरला, अजमेरला चादर कोणी दिली जरा विचारून घ्या ना, म्हणजे कळेल ना। शहांनी केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर शरद पवारांना देखील लक्ष केलंय। महाराष्ट्राच्या जनतेनं पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडलं अशी टीका अमित शहांनी केली। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। हा गैरसमज आहे। आजही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे तुम्ही साधी विधानसभा बघितली तर 76 लाख मतदार उभे आहेत आणि ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून पवार साहेबांचा उल्लेख करावा लागतो, यावरूनच हे स्पष्ट होतं की ते 20 फूट जमिनीच्या खाली नाही, ते सतत तुमच्या समोर उभं आहे। कारण ते सामाजिक दृष्टीनं, ते साहित्यिक दृष्टीनं, ते सांस्कृतिक दृष्टीनं चळवळीतून उभं राहिलेलं राजकारण आहे। अमित शहांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधकांवर शरसंधान साधलंय। राज्यात वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालेला आहे। हे सगळे घुसखोर आहेत, या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे। या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये। त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई, ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल। मुळात त्यांचं मोठं दुःख आहे ते आमचा विजय त्यांना पचत नाहीये। लोकसभेतला अहंकारी भावनेने 400 पार बोलणारे तेच होते आणि 400 पार वरून या देशातील जनतेने त्याला 240 वर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे। त्यांना ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची, त्या जखमेतून हे उद्गार ते काढतायत। भाजपच्या अधिवेशनातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंगही फुंकण्यात आलंय। विधानसभेपेक्षा मोठा विजय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळेल असा विश्वासही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलाय। येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे। त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो। सभी नगर परिषद और सभी जिला पंचायत का चुनाव आ रहा है। विरोधियों को एक भी जगह बैठने की न मिले, इसकी चिंता आप सभी को करनी है। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकून भाजपनं विरोधकांना इशारा दिलाय। पुन्हा एकदा विरोधकांना धूळ चारण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तयारीचे आदेशही देण्यात आले।
विनायक डावरुंग, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.